भाजपा आता आंदोलन करत पायऱ्यांवर एकवटलेली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। राहुल गांधींविरोधात भाजपा आमदारांचं हे आंदोलन आपण पाहतोय। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा आमदार पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। भाजपा आमदारांकडून आंबेडकर यांच्या समर्थनार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी केली जाते। तर राहुल गांधींविरोधात भाजपा आमदारांचा हा एल्गार। ढोंगी काँग्रेसचा धिक्कार असो, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो असा म्हणत भाजपा आमदारांकडून या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। राहुल गांधींविरोधात भाजपचे हे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर एकवटलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदीच विधान भवनाच्या पायऱ्यावर जे आहे ते भाजपचे आमदार जे आहे ते आक्रमक झाल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। हातामध्ये जे आहे ते फलक घेऊन काँग्रेसच्या विरोधामध्ये नारेबाजी जे आहे ते करताना एकूणच भाजपचे आमदार दिसत आहे। काँग्रेसचा धिक्कार असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध हा काँग्रेसचा डीएनए अशा पद्धतीचे फलक जे आहे ते भाजपा आमदाराच्या हातामध्ये दिसून येते। आपण पाहतोय की मागील 2 दिवसापासून जे आहे ते बाबासाहेबांच्या अपमानावरून जे काँग्रेस कुठेतरी भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत होती, मात्र आज जे आहे ते भाजपचे आमदार जे आहे ते आता विधान भवनांच्या पायरीवर जे आहे ते काँग्रेसच्या विरोधामध्ये जे आहे ते बाबासाहेबांचा करणारी काँग्रेस असे नारे देत जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करत आहे। तर एकूणच आपण या ठिकाणी आमदारांच्या हातामधील फलक जर बघितले तर फलकांवरती आहे ते काँग्रेसने जे आहे ते गांधी परिवाराला जे आहे ते भारतरत्न दिलं, मात्र बाबासाहेबांना भारतरत्न ज्ञानेश्वर, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते। खरं तर आपण प्रेक्षकांना ही 2 दृश्य दाखवूया। विधिमंडळात भाजपचं आंदोलन आहे राहुल गांधी यांच्या विरोधात, तर दुसरीकडे दिल्लीत आपण पाहतोय अमित शहा यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते या ठिकाणी एकवटलेले आहेत। दिल्लीत आय एम आंबेडकर अशा हाताचे फलक झळकावत या ठिकाणी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी देखील आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। ज्ञानेश्वर, दिल्लीत सुद्धा हा मुद्दा गाजतोय आणि राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा दिल्लीत हा मुद्दा गाजतोय आणि काल आपण मुंबईमध्ये सुद्धा बघितले काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भाजप मोर्चाचे कार्यकर्ते एकूण केलेली होती। आता या ठिकाणी नागपूरच्या विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे। उद्या अखेरचा दिवस आहे आणि आज भाजप जे आहे ते आता काँग्रेसच्या विरोधामध्ये आक्रमक झाले। आता पाहू शकतो की भाजपचे बडे नेते चंद्रकांत पाटील देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आमदारांची यायला सुरुवात होत आहे आणि एकूणच मोठ्या संख्येने भाजपचे आमदार जे आहेत ते विधान भवनाच्या पायरीवरती आज या ठिकाणी आक्रमक पवित्रा जे आहे ते काँग्रेसच्या विरोधात घेताना एकूणच पाहायला मिळते। नेहमीच जे आहे ते काँग्रेस पद्धतीचे फलक जे आहेत ते त्यांच्या हातामध्ये आहेत आणि सोबतच आपण पाहू शकतो की आमदार चंद्रकांत पाटील असतील हे सगळे
ते या ठिकाणी आता विधान भवनाच्या पायरीवरती जे आहे ते काँग्रेसच्या विरोधामध्ये जे आहे ते एकूणच नारे लावते आणि बाबासाहेबांचा विजय असो अशा घोषणा देखील एकूणच आमदारांकडून या ठिकाणी पाहायला मिळते. आता काल जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या नेत्याकडून देखील आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कदाचित आज जे आहे ते या ठिकाणी भाजपकडून जे आहे ते विधान भवनाच्या पायऱ्यावर आता विधानसभा सुरू होण्यापूर्वी जे आहे ते या ठिकाणी आंदोलनाचा नारा दिला गेला. निश्चित आपण पाहतोय दिल्लीमध्ये विजय चौक ते संसद भवन या सगळ्या परिसरामध्ये काँग्रेसचं इंडिया आघाडीच्या नेत्यांचं हे आंदोलन, तर दुसरीकडे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजताना दिसतोय. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचे सगळे आमदार एकवटलेले आहेत. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, तर दुसरीकडे दिल्लीतही अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत राजीनाम्याची मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून जोर धरतीये. ज्ञानेश्वर, हा मुद्दा आज हिवाळी अधिवेशनात राज्यात गाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. हा मुद्दा जसा आता विरोधकांनी लावून धरलेला आहे तसा सत्ताधाऱ्यांनी सुद्धा. अगदी हा मुद्दा जो आहे तो अधिवेशनामध्ये नक्कीच गाजू. ज्ञानेश्वर, तुमचा आवाज व्यवस्थित माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपण पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. ही दृश्य आपण पाहतोय, राज्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते. चंद्रकांत दादा पाटील देखील या आंदोलनात सहभागी. काय घोषणा होतात पाहूया आपण. संविधान विरोधी काँग्रेसचा, बाबासाहेब विरोधी काँग्रेसचा, विरोधी काँग्रेसचा, आदिवासी विरोधी काँग्रेसचा. हाय 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 राहुल गांधी, हाय 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 हाय. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या विरोधी काँग्रेसचा, बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या विरोधी काँग्रेसचा, बाबासाहेबांना दोन वेळा पराभूत करणाऱ्या काँग्रेसचा. दुसरीच्या नावाने फसलेले काँग्रेसचा. 85 वेळा दोन दृश्य आपण पाहतोय या क्षणी. विधिमंडळ परिसरात भाजपचं आंदोलन, तर दुसरीकडे दिल्लीत इंडिया आघाडी काँग्रेसचं हे आंदोलन. अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध दिल्लीत व्यक्त केला जातोय, तर राज्यात राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. दिल्लीत काँग्रेसच्या वतीनं, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या वतीनं दिल्ली विजय चौक ते संसद भवन या परिसरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.